नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, आपण महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, गुड मॉर्निंग, सर्वांना शुभप्रभात मित्रांनो, आणि तुमचा दिवस सुंदर आणि चांगला जाईल. मित्रांनो, आज तारीख आहे 20 डिसेंबर. 20 डिसेंबरचे महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहतोय, जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्र हो, आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन. आपण 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन म्हणून आपण साजरा करतो. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्न. भोपाळमध्ये कितव्या आंतरराष्ट्रीय वन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे, असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे मित्रांनो, 10व्या वन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव भोपाळमध्ये 10व्या आंतरराष्ट्रीय वन मेळाव्याचे उद्घाटन करणार आहे. ठीक आहे, या मेळाव्यात वन आधारित उत्पादने, शाश्वत पद्धती, पर्यावरण संवर्धनाचे प्रदर्शन केले जाईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणि पर्यावरणातील जंगलांचे महत्व अधोरेखित करण्याचा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणखी एक आहे की पर्यावरण व्यवसाय वाढवावा असं त्या राज्याला वाटतं, म्हणून लक्षात ठेवा, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, 10व्या वन मेळाव्याचे उद्घाटन कुठे झालं मित्रांनो? भोपाळमध्ये. भोपाळ कुठे? मध्य प्रदेश. ठीक आहे, चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा, व्हिएन्ना येथे झालेल्या 190व्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक घेण्यात आलेली आहे? म्हणजे 190वी गव्हर्निंग बोर्डिंग झाली होती. ठीक आहे, म्हणजे बोर्डाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कोणत्या संस्थेने बैठक घेतली? 190वी बैठक, असा आपल्याला विचारलाय प्रश्न. तर ओपेकने घेतली. ओपेक काय काम करते सर? ऑइल अँड पेट्रोल है ना. मग जगामध्ये सर्वांना ऑइल आणि पेट्रोल एक्सपोर्ट करण्याचं काम ही संस्था करते आणि या संस्थेने बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. तो निर्णय काय पाहूया आपण. बघा, ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने अलीकडे जगभरातील विविध विकास प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी सुमारे $1 अब्ज निधी मंजूर केला आणि तो मंजुरीचा फायदा 4 खंडातील 22 देशांना होईल. किती? 4 खंडातील 22 देशांना होणार आहे. हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तिसरा. टिंबटिंब हे सेपीओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने बंगळूर येथील ब्रिक है ना इन्स्टीम, लक्षात ठेवाने विकसित केले. आता काय विकसित केलंय हे पण खूप महत्वाचं आहे. तर विकसित केलंय की किसान कवच. हे दिसतं आपल्याला फोटोस, लक्षात ठेवा. किसान कवच. आता किसान कवच काय आहे की जेव्हा तणनाशक किंवा कीटकनाशक जेव्हा एखादा शेतकरी फवारणी करतो आपल्या शेतामध्ये, त्याला इजा होऊ नये म्हणून किसान कवच नावाचं एक पूर्ण जॅकेट तयार केलंय. लक्षात ठेवा. तर कोणी तयार केलंय की सेपीओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने बंगळूर येथील ब्रिक इन्स्टीम, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे, किसान कवच भारतातील अग्रगण्य अँटी कीटकनाशक बॉडी सूट नुकतेच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उघड केले, म्हणजे त्यांनी याची सुरुवात केली. ठीक आहे, शेतकऱ्यांचे कीटकनाशकांच्या प्रतिकूल परिणामापासून संरक्षण करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी किसान कवच नावाची गोष्ट सुरू केलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ENWRS स्कीम कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे? तर लहान शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे. तर काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्स आधारित प्लेस फायनान्सिंग क्रेडिट गॅरंटी स्कीम लहान शेतकऱ्यांना त्रासदायक विक्री टाळण्यास मदत करण्याची सुरू करण्यात आली. म्हणजे एखादी विक्री जेव्हा लहान शेतकऱ्याला त्रासदायक होतं त्यासाठी त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पिकांच्या विक्रीचा त्रास टाळण्यासाठी लहान शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे सुद्धा एक पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न पाहतोय आपण की भारतीय उद्योग महासंघ CII तामिळनाडू चेन्नई येथे 17 आणि 18 डिसेंबर 24 रोजी CII कनेक्टच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करत आहे? तर उत्तर आहे 21व्या आवृत्तीचे आयोजन करत आहे. मित्रांनो, हे कशासाठी आहे की बाबा की आपल्या भारतीय उद्योग महासंघामध्ये एआयचा परिपूर्ण वापर करणे, एआयचा परिपूर्ण वापर करून त्यासाठी काही महत्वाचे भाग आपल्याला घेणं, ह्याचा त्या उद्देश आहे त्या समिटचा. लक्षात ठेवा. जी कितवी आवृत्ती आहे? 21वी आवृत्ती आहे. नेक्स्ट प्रश्न आपण पाहतोय. ठीक आहे, की भारतात आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनाची स्थापना संयुक्त राष्ट्राने 2000 मध्ये केली होती. कधी मित्रांनो? 2000 मध्ये सुरू केली होती. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे की सर्वोत्तम फिफा पुरुष गोलकीपर विजेता खालीपैकी कोण आहे? बघा, सर्वोत्तम गोलकीपर विचारलं तर एमिलियानो मार्टिनेज हे
हे फिफाचे पुरुष गोल कीपर विजेता ठरलेले आहेत आणि आलिसा नेहर ही महिला ठरली आहे, लक्षात ठेवा. आणि कार्लो ॲसेलोटी, लक्षात ठेवा, कार्लो ॲसेलोटी जर पाहायला गेले हे प्रशिक्षक आहेत मेलचे आणि एम्मा हेस हे पण प्रशिक्षक आहेत फिमेलचे. म्हणजे सर्वोत्कृष्ट फिफा रेकॉर्ड भेटलेला आहे. सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हटलं तर विनीशियस ज्युनियर आणि सर्वोत्तम फिफा महिला खेळाडू म्हटलं एताना बोनामती आणि सर्वोत्तम फिफा पुरुष गोलकीपर म्हटलं तर विनीशियस ज्युनियर, लक्षात ठेवा. आणि सर्वोत्तम फिफा महिला गोलकीपर म्हटलं तर आलिसा नेहर. आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. चारी पण आपल्याला महत्वाचे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे की नाही. टिंबटिंबने 100 पेक्षा कमी चेंडूत कसोटी शतक झळकवणारी पहिली व एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली. तिने केवळ 96 चेंडूत शतक पूर्ण केले आहे. नाव काय? नॅट स्कायवर ब्रँड यांनी शतक केलेले आहेत आणि हे इंग्लंड देशाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठले? इंग्लंड देशाचे आहेत. ह्याच्या अगोदर रेकॉर्ड जर पाहायला गेला चमनी सेने विरत्न हे होत्या, ह्या श्रीलंकाच्या होत्या. अगोदर रेकॉर्ड यांचा होता, पण आता सध्या कोणाचा झाला? नॅट यांचा. ते इंग्लंड देशाचे आहेत. कसोटीमध्ये महिलांमध्ये सर्वाधिक शतक करण्याचं काम त्यांनी केले. पुढे 9वा, गुजरातमधील सेमीकंडक्टरचा पहिला प्लॅनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? ठीक आहे, आता पहिलं उद्घाटन लक्षात ठेवा तर सुरतमध्ये करण्यात आले. कुठं? सुरतमध्ये. गुजरातची सेमीकंडक्टर कंपनी सुची सेमीकॉनने गुजरातच्या पहिल्या OSAT म्हणजे आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंबली अँड टेस्टिंग या प्लॅनचे सुरत येथे उद्घाटन केले. मित्रांनो, सुरत येथे सुरुवात केली, लक्षात ठेवा. कंपनीची सेमीकंडक्टर, गुजरात हा पहिलं राज्य आहे की सेमीकंडक्टर बनवून निर्यात करणारे आणि प्लस गुजरातमध्ये याचे उद्घाटन सुद्धा प्लॅनचं केलेलं आहे. प्लॅनचे उद्घाटन केंद्रीय मंत्री CR पाटील आणि गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांच्या हस्ते करण्यात आले. हे पाऊल जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा शृंखलेत भारताचे स्थान मजबूत करते आणि मजबूत करेलच. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 10वा, कोणत्या खेळाडूने त्यांच्या आंतरराष्ट्रीय ऑल फॉर्मॅट्स क्रिकेटमधून निवृत्त घेतले? म्हणजे संपूर्णमध्ये. ठीक आहे, पाहायला गेलं रविचंद्रन अश्विन हे बॉलर, आपले भारतीय स्पिनर बॉलर आहेत. त्यांनी सर्व फॉर्मॅट पूर्णपणे काय घेतले, आता निवृत्तीची घोषणा केलेली आहे रविचंद्र अश्विन यांनी. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन 11वा, निपीलाल नमित 2024 कोणत्या ठिकाणी साजरी करण्यात आली? मित्र हो, मणिपूरमध्ये साजरी करण्यात आली होती. 1904 आणि 1939 निपीलाल बंडामध्ये न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महिलांच्या धैर्याचा गौरव करणारा एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि ब्रिटिश वसाहतींच्या अन्यायाविरोधात महिलांनी प्रचंड धैर्य दाखवले होते. त्यासाठी आज सुद्धा मणिपूरमध्ये हा समिट म्हणजे हा आपण काय तो निपीलाल काय म्हणतात त्याला, नमित, किंवा त्याला आणखी एक नाव लक्षात ठेवा की निपीलाल बंड आहे ना. ठीक आहे, काय ना, अरे यार तू काय मला टेन्शन दिली, मग थोकली. ठीक आहे, मला बघा पुढील प्रश्न 11वा, निपीलाल नमित ह्याला आणखी एक नाव आहे नपीलाल बंड. काय नाव आहे? नपीलाल बंड. हा 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे? तर मणिपूरमध्ये साजरा करण्यात आला आहे. ऍक्च्युली काय झालं 1904 आणि 1939 मध्ये. ठीक आहे, बंडामध्ये न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महिलांच्या धैर्याचा गौरव करण्याचा एक महत्वाचा उपक्रम. म्हणजे न्याय आणि स्वातंत्र्यासाठी मणिपूरमध्ये फक्त महिला लढल्या होत्या आणि त्यांचा आजही तो दिवस आपण साजरा करतो 1904 आणि 1939 ला घडलेल्या बंडाचा. ठीक आहे, आणि तो कुठे साजरा केला तर मित्रांनो मणिपूरमध्ये. हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे आपल्याला. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन कोणत्या रोगामुळे त्यांचे निधन पावले आहेत? मित्र हो, खूप पॉइंट महत्वाचा. तबलावादक सगळं पाहिलं, पण ते कोणत्या रोगामुळे निधन पावले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. IFP. आता IPF म्हणजे काय सर? उस्ताद झाकीर हुसेन सॅन फ्रान्सिस्को मध्ये इडिओपॅथिक आहे ना पल्मोनरी फायब्रोसिस हे एक रोग आहे. त्या रोग काय असतो? फुफ्फुसाचा एक रोग आहे, लक्षात ठेवा. फुफ्फुस निकामी होता आणि रक्ताचा पुरवठा करत आहे, त्यासाठी व्यक्ती पूर्ण दगू शकतो. काय आहे? IPF हा एक जुनाट आजार आहे. फुफ्फुसाच्या ऊतींच्या आसपासच्या हवेच्या पिशव्यावर परिणाम करतो आणि ज्यामुळे जाड आणि कडक होतात. कालांतराने यामुळे कायमचे डाग पडतात आणि त्यामुळे काय होतं? फुफ्फुस निकामी होतं आणि मृत्युमुखी पडतो. ठीक आहे, माहिती असावं IPF काय आहे. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन 13वा, टिंबटिंबने नुकतेच अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइले यांना इटालियन नागरिकत्व बहाल केले. ऍक्च्युली पाहायला गेलं
की अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हे मूळचे इटालियन आहेत आणि इटली हा देश म्हणे की कोणत्याही लोकांना आपलं नागरिकत्व बहाल करत नाही असं अर्जेंटिनाने फेमस झालं होतं. त्यासाठी इटलीने डायरेक्टली त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना नागरिकत्व बहाल केले आणि कुठल्या देशाने केल्यास प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? इटली. ठीक आहे, बघा पॉईंट खूप महत्वाचा आहे. इटलीचे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्षांना इटलीचे नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे. खूप पॉईंट महत्वाचा आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 14वा. भारतीय नौदलाने अलीकडेच लॉजिस्टिक शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी कोणाशी हातमिळवणी केलेली आहे? तर गतिशक्ती विद्यापीठाशी हातमिळवणी केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 12 सुखोई विमाने खरेदी करण्यासाठी किती कोटी रुपयाचा करार केला आहे? तर 13,500 कोटीचा करार केलेला आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार कोण बनला आहे? कोणता देश बनलाय? बघा स्मार्टफोन निर्यातदार का, तर आपला देश भारत देश बनला आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच जमशेदजी टाटा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे किरण मुजुमदार शाह यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न मित्रांनो. डिसेंबर 24 मध्ये एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक लोकसभेत कोणाद्वारे सादर करण्यात आले? मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे. आपल्या वाटतं अमित शाह किंवा नरेंद्र मोदी नाही मित्रांनो, तो उत्तर काय आहे? अर्जुन राम मेघवाल यांच्याद्वारे सादर करण्यात आलं होतं. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 19वा कालचा प्रश्न होता. अलीकडे 7,000 सहभागांनी सामूहिकपणे गीता पठण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला? तर उत्तर आहे भोपाळमध्ये केला. आणि मित्र सर्वांसाठी आजचा आणि महत्वाचा प्रश्न मित्रांनो, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य सचिवांची 4थी राष्ट्रीय परिषद टिंबडिंब येथे होते म्हणजे झाली आहे. लक्षात ठेवा. तर कुठे झाली आहे? ऑप्शन आहे मुंबई, पुणे, गांधीनगर, नवी दिल्ली. आपल्याला उत्तर द्यायचं कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आपण सर्वचे सर्व महत्त्वाचे प्रश्न घेतो, जे प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो. ठीक आहे, आज आपण इथे सांगू, उद्या याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.